दादर चौपाटीसमोर कायम पेटलेली ही मशाल फक्त आग नाही, ही आहे आपल्या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण. या मशालीमागे एक भावना आहे, त्याग, शौर्य आणि देशासाठी दिलेल्या प्राणांची श्रद्धांजली. आज आपण मोकळेपणाने फिरतो, हसतो, पण कुणाच्या तरी बलिदानामुळे हे शक्य झालं आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मुंबईच्या दादर चौपाटीवरच्या एक अशा ठिकाणी घेऊन आले जिथे जिथे ही मशाल दिवस रात्र, ऊन पाऊस ही कधीच विझत नाही. तसंच दादर चौपाटी हे खूपच सुंदर एक पर्यटन स्थळ देखील आहे. लोक लांबून लांबून इथे दादर चौपाटीला फिरण्यासाठी आणि आपल्या मुलांना खेळण्यासाठी घेऊन येतात. तसेच इथं तुम्ही पाहू शकतात अनेक अशा गोष्टी आहे जिथे तुमचं मनोरंजन होतं. इथे खाण्यापिण्यापासून तसंच खेळण्यापासून अनेक गोष्टी इथे आयोजित केल्या आहेत. तसंच दादर चौपाटीला चैत्यभूमीने देखील ओळखलं जातं, कारण लाखो करोडोच्या गर्दीने इथे प्रत्येक वर्षी 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर रोजी इथे अनेक लोकांची गर्दी असते. दादर चौपाटी म्हणजे मुंबईमध्ये सगळ्यात फेमस स्पॉट आहे, कारण इथे लांबून लांबून लोक फिरण्यासाठी येतात, सेल्फी घेण्यासाठी, व्लॉग बनवण्यासाठी, नवे नवे पदार्थ इथं चखण्यासाठी. आणि इकडचं आता दृश्य असं बनलेलं आहे ना, तर तुम्ही पाहिलंच असेल. बाजूला इथे गार्डन वगैरे बनलेलं आहे आणि खूप अशा छान गोष्टी इथे बनलेल्या आहे, ज्याच्यामध्ये आपण टुरिस्ट लोक वगैरे इथे येतात. टुरिझम वगैरे इथे खूप वाढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तिथे जागोजागी भेलपुरी मिळते, इथे कणीस मिळतं, इथे बुट्टा वगैरे, त्याच्यानंतर कॅफे, छोटे छोटे असे स्टॉल्स लागलेले आहे, ज्याच्यामुळे खूपच छान आणि भारी वाटतं तिथे. तर तुम्ही तिथे पाहू शकतात लहान लहान मुले तिथे खेळत आहे, कोणी वाळूसोबत खेळत आहे, तर कोणी ग्रुप बनवून खेळत आहे. तर तसंच तिथे खूप साऱ्या असे गोष्टी आहे ज्या तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्ही दादर चौपाटी नक्कीच पाहिलं असेल, आणि जर तुम्ही नाही राहत आणि तुम्हाला फिरण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही दादर चौपाटीला एकदा नक्की विजिट द्या आणि तुम्ही इकडे एन्जॉय करा. तुम्ही पाहू शकता इथे खूप म्हणजे असे अनेक लोक इथे मुंबईमधून येतात, कोणी बाहेरून येतात आणि इथे फक्त एन्जॉय करतात. तसंच बाजूला इथे शिवाजी पार्क देखील आहे. इथे शिवाजी पार्कमध्ये मोठे मोठे अधिवेशन होतात, मोठ्या मोठ्या मीटिंग्स होतात, जसं की राजसाहेबांचं, मनसेचं, शिवसेनाचं, या सगळ्या दसरा अधिवेशन वगैरे हे सगळं शिवाजी पार्कमध्ये होतं. चौपाटीच्या बाजूलाच ते मोठं शिवाजी पार्क आहे. तसंच याच ठिकाणी चैत्यभूमी देखील आहे आणि तिथे हर वर्षी लाखो आणि करोडोच्या लोकांनी भीड असते. तर तुम्ही ह्या समुद्राच्या लाटा पाहू शकता की समुद्राच्या लाटामध्ये मुलं मुली कसे एन्जॉय करत आहे. प्रत्येकजण समुद्राची लाट पकडण्यासाठी जात आहे, परत पाठी येत आहे. म्हणजे खूपच रमणीय दृश्य तुम्ही इथे पाहू शकतात. आम्ही तर खूप एन्जॉय केला. तुम्ही पण इथे या आणि खूप एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीसोबत. तसंच तुम्हाला हे आजूबाजूचं दृश्य आहे हे मी तुम्हाला दाखवते. या साईडला खूप मोठं एक गार्डन आहे. आणि आता आपण निघूया चैत्यभूमीकडे. तर चैत्यभूमीला जाण्यासाठी हा मार्ग आहे. ह्या सगळ्या आजूबाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच तथागत गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, महामानव, हे जितके पण महामानव झालेले आहे त्यांचे फोटोज, त्यांचे व्हिडिओ कॅसेट्स, त्यांचे सगळे लॉकेट आणि त्यांच्याविषयी ज्याही गोष्टी असतात त्या सगळ्या इकडे मिळतात. इथे सगळे स्टॉल्स वगैरे लागलेले असतात. इथे हार, फूल वगैरे सगळं मिळतं. इथे समोरच तुम्ही पाहू शकता इथे चैत्यभूमी आहे. तसंच या ठिकाणी तुम्हाला मूर्ती वगैरे सगळं इथे मिळतं. पुस्तकं मिळतात. सगळ्या महामानव जे आहेत त्यांच्याविषयी जे काही पुस्तकं असतात, ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या आपल्याला या स्टॉल्स वगैरेमधून आपण तिथून विक्री करून घेऊ शकतो.
तसंच हे आहे चैत्यभूमी. तुम्ही पाहू शकता इथेही खूप गर्दी आहे. लोक इथे लांबून लांबून दर्शन करण्यासाठी येतात. तसंच ही जागा खूप सेफ पण आहे. इथे सगळीकडून कॅमेरा वगैरे लावलेला असतो. तर तुम्ही पाहू शकता तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे लिहिताना दिसत आहे, त्यांचे संविधान वगैरे. तसंच आपण आतमध्ये जात आहोत आता. आतमध्ये तुम्ही पाहू शकता चैत्यभूमी आहे. इथे सगळे इन्फॉर्मेशन वगैरे जे काही आहेत त्या ठिकठिकाणी लिहिलेल्या आहेत. तसंच तुम्ही बघू शकता इथे लोक खूप सेल्फी वगैरे घेत आहे, फोटोज वगैरे काढत आहे, कोणी व्हिडिओज वगैरे काढत आहे. तसंच आपण बघत आहोत की इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही देखील केलेली आहे. म्हणजे असं त्यांच्यामध्ये खूप मोठं असं सही केलेलं चित्र असं आपल्याला दिसत आहे, त्यांची साईन. तसंच इथे समाधी आहे, यशवंतराव आंबेडकर यांचं स्मारक आहे. आपण पाहू शकतो इथे पूर्ण जे वातावरण आहे ते खूपच छान आहे. तसं आतमध्ये तर आपल्याला फोन वगैरे अलाउड नाही आहे, म्हणून आपण फक्त बाहेरूनच इथे व्हिडिओ वगैरे काढू शकतो. 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला इतकी गर्दी असते की तुम्हाला उभं राहण्यासाठी देखील जागा मिळणार नाही, इतकी गर्दी असते. तसंच तुम्ही पाहू शकतात भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साईन. तसंच त्यांच्या परिवाराविषयी माहिती आहे. इथे सगळे भिकू वगैरे इथे असतात. इथे खूप छान सिक्युरिटी वगैरे आहे, म्हणून कोणत्याही गोष्टीची आपल्याला म्हणजे असं चिंता करावी लागत नाही. तसंच मी तुम्हाला आता नेते इथे जे आता नवीन बनलेलं गार्डन आहे तिथे. तसं त्याला म्हणजे नवीन नाही बोलता येणार, त्याला आता बनून बरेच वर्ष झाले आहे. 3 ते 4 वर्ष झालेच असणार. तर मी तुम्हाला तिकडे पण घेऊन जाते. तुम्ही तिकडे पण पाहू शकता की कसं तिकडचं वातावरण आहे. तर हे बघा आपण इथे आलेलो आहे. तुम्हाला जर मी दिलेली ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आणि तुम्ही इथे नक्की एकदा विजिट द्या. इथे एकदा फिरण्यासाठी या, आपल्या मुलांना घेऊन या, स्वतः या, नाहीतर आपल्या फ्रेंड्ससोबत या आणि खूप एन्जॉय करा. थँक्यू. बाय.